श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व देण्यात येतं. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मी, भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती प्राप्त तर होतेच, पण त्याचबरोबर आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो सर्व दूर होण्यासाठी देखील मदत होत असते. भगवान विष्णूंनी साक्षात स्वतः सांगितलेलं आहे की मी एक स्वतः पिंपळ वृक्ष आहे, त्यामुळे लक्ष्मी नारायणाची आपल्यावरती कृपा प्राप्त व्हावी, आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर व्हावेत, यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची उपासना किंवा त्याची पूजा करायची असते. तर आता सध्या ह्या ज्या काही 2 पवित्र तिथी आहे त्यामध्ये उद्या असणार आहे रविवार 27 एप्रिल, या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या, आणि त्यानंतर 30 एप्रिल बुधवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. ह्या ज्या दोन्ही तिथी आहेत तर त्या पूर्वजांसाठी समर्पित असतात. या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो. या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व असतं. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सुद्धा खूप शुभ अशी तिथी ही असते. या तिथीवरती पिंपळाच्या झाडाची उपासना केल्यामुळे, पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील कितीही पिढ्यांचा पितृदोष असू द्या तर तो दूर होत असतो. आपल्या नशिबाचा भाग्योदय हा जो आहे तर तो होत असतो. तर असाच हा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. तर या 2 तिथींपैकी कोणत्याही तिथीला तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चैत्र अमावस्येला किंवा शक्य असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही हा जो काही पवित्र सण आहे तर या तिथीवरती तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या 3 पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल, आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या पूर्वजांची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल. सूक्ष्म स्वरूपामध्ये आपले पूर्वज अमावस्येच्या दिवशी आणि अक्षय तृतीयेला पृथ्वी तलावरती येत असतात. आपल्यासोबत आपल्या घरामध्ये ते निवास करत असतात आणि आपल्यासाठी कोण किती उपाय करत आहे, सेवा करत आहे, कष्ट करत आहे हे संपूर्णपणे ते बघत असतात. बघा, गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे आपल्या जो संपूर्ण 12 महिन्याचं एक वर्ष असतं तर तो त्यांचा एक दिवस मानला जातो. आणि ज्या वेळेस अमावस्या तिथी असते किंवा पितरांच्या ज्या काही तिथी असतात, आता जसं की अक्षय तृतीया असेल तर त्या तिथीला ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्यांची उपासना करायची असते. जर पितृदोष आपल्या घरामध्ये असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा, उपाय करा, सेवा करा, तर त्याचं फळ हे तुम्हाला मिळत नाही. सतत घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतात, सतत घरामध्ये वादविवाद, कटकट, भांडण होत असतात. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, नेहमी कुठे न कुठचं जो आहे तर तो खर्च होऊन जात असतो. घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असतात, कटकटी चालूच असतात, आजारपण असतं, मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा हा सतत आपल्याला जाणवत असतो. या सर्व समस्या आणि त्याचबरोबर अनेक अडचणी आपल्या जीवनात येतात ज्या वेळेस पितृदोष हा आपल्या घरामध्ये असतो किंवा मग वास्तुदोष, ग्रहदोष हा सुद्धा जर आपल्या घरामध्ये असेल तर त्याचे सुद्धा आपल्याला वाईट परिणाम हे बघायला मिळत असतात. त्यामुळेच या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं. तर आता हा उपाय कसा करायचा आहे त्याची आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट
कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। अक्षय तृतीयेला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। अक्षय म्हणजे काय तर अक्षय पुण्य प्राप्त करून देणारी ही तिथी असते। या तिथीला तुम्ही जे काही उपाय करता तर त्याचं फळ हे आपल्याला अगणित मिळत असतं। आणि अमावस्या तिथीचं महत्त्व हे कोणालाच वेगळं सांगायची गरज नाहीये, कारण प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ आणि गंगाजल मिसळून आंघोळ करायची आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं। पण जर तुम्हाला नद्यांमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर आपल्याच घराच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून तुम्ही आंघोळ केली तरीही जीवनातील नकारात्मक शक्ती जी आहे तर ती नष्ट होत असते। आणि त्यानंतर रोजचं आपलं जे देवांचं पूजन आहे तर ते करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवांना पूजनासाठी जे पाणी वापरता तर त्या अगोदर तुम्ही पंचामृतने देवांना आंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे। आपल्या घरातील संपूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे। कुठे जाळे जळमाटी असेल तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहे, कारण अमावस्या तिथी असेल, अक्षय तृतीया तिथी असेल, ही जशा प्रकारे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी म्हणजेच धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी समर्पित असते, तशाच पद्धतीने ही तिथी घरातील वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी सुद्धा समर्पित केलेली असते। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। आपली फरशी पुसत असताना हळद, मीठ, गोमूत्र टाकून आपली संपूर्ण फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी हा उपाय करायचा आहे। सकाळी तुम्ही हा उपाय 11:30 ते 12 या कालावधीमध्ये करायचा आहे, कारण हा कालावधी आपल्या पूर्वजांचा काळ मानला जातो। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा दही भात तुम्हाला घ्यायचा आहे। आता भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही मिक्स करायचं आहे। एक तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे। एका तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पिण्याचं शुद्ध जे पाणी असतं तर ते भरायचं आहे। त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। ज्या तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। तिथे तुम्हाला हे पाणी सर्वात प्रथम अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तो जो दिवा आपण आणलेला आहे तर तोही तिथे प्रज्वलित करायचा आहे। दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। दिव्याची वात ही दक्षिणेकडे करायची आहे, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते आणि तिथे तुम्हाला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आणि जो दही भाताचा नैवेद्य आपण आणलेला होता तर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला तो त्या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचा आहे। त्यानंतर त्या झाडाच्या तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही। फक्त तुम्हाला 7 प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत घालायचे आहेत, किंवा मग तुम्ही ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता। तिथे एक 2-5 मिनिटं तुम्हाला बसायचं आहे। पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। तर अगदी साधा सोपा हा उपाय आहे, हा करून बघा। तुमच्या नशिबाचा भाग्योदय होईल, जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकटे संपून जातील। अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि हे ज्या 2 तिथ्या या तिथींवरती तुम्ही हे उपाय करू शकता। चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।